नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमधून आपण स्वामी समर्थांचे थोर व अनमोल असे विचार बघणार आहोत. स्वामी समर्थ महाराज हे अनंत कोटी आहेत. ते ब्रह्मांड नायक आहेत. त्यांना सर्व काही माहीत आहे. त्यांना फक्त आपण दिवसभरातून नामस्मरण जरी केलं तरी नामस्मरण केलेली सुद्धा सेवा, तेवढी सेवासुद्धा त्यांना पुरेशी आहे. ते सदैव आपल्या भक्तांवरती कृपा दृष्टी ठेवून असतात. स्वामी समर्थ महाराज हे आपल्याला आपल्या पहिल्या विचारामधून तसेच आपला पहिला जो काही संदेश आहे त्या संदेशामधून हे सांगू इच्छितात की जीवन हे खूप सुंदर आहे. माणसाचं जीवन हे खूप सुंदर आहे. बदलायला हवा तो फक्त आपला पाहण्याचा दृष्टिकोन. महाराज आपल्याला आपल्या पहिल्या विचारातून हे सांगू इच्छितात की जीवन हे फार सुंदर आहे. त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा फक्त बदला, ते आपोआपच सुंदर होईल. महाराज हे आपल्याला दुसऱ्या विचारातून हा संदेश देतात की तुम्ही कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका. सदैव चांगले कर्म करत राहा. ईश्वराची कृपा ही आपोआप तुमच्यावरती होईल. कुठल्याही फळाची अपेक्षा न करता तुम्ही चांगलं कर्म करा, तुम्हाला त्याचं फळसुद्धा चांगलंच मिळेल. नेहमी आपल्या आजूबाजूच्या लोकांना मदत करत राहा. तसेच गरीब, गरजू व गरजवंत लोकांना, ज्यांना फार गरज आहे अशा लोकांना नेहमी मदत करत राहा. तसेच जमल तेवढं दानधर्म करा. तुम्ही चांगले कर्म केले तर तुम्हाला त्याचं फळसुद्धा चांगलंच मिळेल. आणि जर तुम्ही वाईट कर्म केली तर त्याचा अंतसुद्धा वाईटच होणार. त्याच्यामुळे नेहमी सदैव तुम्ही चांगले कर्म करत राहा. त्याचं फळसुद्धा आपोआपच तुम्हाला चांगलं मिळेल. त्याचप्रमाणे कुठल्याही फळाची अपेक्षा न करता तुम्ही कर्म करत राहा. ईश्वराची असीम कृपा ही तुमच्यावरती नेहमीच होईल. स्वामी समर्थ महाराज हे आपल्याला आपल्या पुढच्या विचारामधून हे सांगतात की धैर्य आणि संयम हे खूप महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे जेवढं धैर्य आणि संयम असेल तेवढं चांगलं. धैर्य आणि संयम या दोन गोष्टी जीवनाच्या परीक्षेमध्ये खूप महत्त्वाच्या आहेत. जेवढं तुम्ही धैर्याने आणि संयमाने कामे कराल तेवढंच तुमच्यासाठी चांगलं. परंतु तुम्ही आयुष्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये धैर्य आणि संयम न बाळगता कामं केली तर कुठल्याही प्रकारचं यश हे तुम्हाला येणार नाही. त्याच्यामुळे धैर्य आणि संयम हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. धैर्य आणि संयम जर तुमच्याकडे असेल तरच तुम्ही आयुष्याच्या परीक्षेमध्ये पास होऊ शकाल. त्याच्यामुळे तुमच्याकडं या दोन गोष्टी असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर स्वामी म्हणतात की जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीशी प्रेमाने आणि सहानुभूतीने वागा. मनात कुठल्याही प्रकारचा अहंकार किंवा गर्व ठेवून कोणाशीही बोलू नका. प्रत्येकासोबत प्रेमाने व आदराने तसेच सहानुभूतीने वागा. त्याच्यामध्येच खरी शांती आणि आनंद आहे. त्याच्यामुळे प्रत्येकासोबत प्रेमाने आणि सहानुभूतीने वागा. अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. त्यामुळे अहंकाराला बाजूला ठेवा आणि विनम्रता आणा. कारण विनम्रता हीच माणसाच्या जीवनातील खरी यशाची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा अहंकार हा बाळगू नका. कारण अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. त्यानंतर स्वामी समर्थ महाराज हे आपल्याला पुढच्या विचारातून हे सांगतात की कोणतेही काम करताना स्वतःवरती विश्वास ठेवा आणि तुमच्या ध्येयासाठी प्रयत्न करत राहा. स्वतःवरती पूर्ण विश्वास ठेवा. तुमचा पराभव हा कधीच होणार नाही. असा विश्वास मनात ठेवा की प्रत्येक संधी आहे ती तुमच्या जीवनाचा मार्ग बदलू शकते. ताईंनो आणि दादांनो, आपलं आयुष्य हे एका क्षणाचं आहे. त्याला तुमच्या सत्कर्माने सुंदर बनवा. त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्याला आपल्या पुढच्या विचारातून हे संदेश देतात की माझ्या मार्गावर पाऊल ठेवून तर बघ, तुझे सर्व मार्ग खुले केले नाही तर सांग. माझ्यासाठी थोडेफार पैसे खर्च करून तर बघ, कुबेराचे भांडार उघडले नाही तर सांग. माझ्यासाठी कटू वचने ऐकून तर बघ, तुझ्यावर आपोआपच कृपेचा पाऊस पडेल. माझ्याजवळ येऊन तर बघ, तुझ्यावर लक्ष नाही ठेवले तर सांग. भक्तीचे नाव श्री स्वामी समर्थ, शक्तीचे नाव श्री स्वामी समर्थ, आनंदाचे नाव श्री स्वामी समर्थ, सुखाचे धाम श्री स्वामी समर्थ महाराज.
स्वामी समर्थ महाराज हे आपल्याला पुढच्या विचारातून हे सांगतात की सुखासाठी कोणापुढे सुद्धा हात पसरू नका. सुखासाठी कोणाच्या पुढे हात पसरू नका. आलेली वाईट वेळ सुद्धा निघून जाईल. त्याच्यापेक्षा दुःखाशी 2 हात करा. चांगली वेळ ही नक्कीच तुमची येईल. तर ताईंनो, आजच्या व्हिडिओमधून मी स्वामी समर्थ महाराजांचे काही छोटेसे संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि जाता जाता श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.